आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबई यांच्याकडे अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार संघटनेच्या वतीने 2 जुलै रोजी निवेदन सादर करण्यात आले असून यामध्ये पुलगाव नगर परिषद कडून सफाई कामगाराच्या एकूण 8 पदांच्या मंजुरीबाबत सादर केलेल्या प्रस्तावास मंजुरी मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे। पुलगाव नगर परिषदेच्या हलगर्जीपणामुळे सफाई कामगारांच्या वारसदारांना न्याय हक्कापासून वंचित ठेवण्याच्या दृष्टीने नवीन आकृतीबंध पद निर्माण करता सादर केलेल्या प्रस्तावामुळे पुलगाव नगर परिषदेतील सेवानिवृत्त मृत्यू झालेल्या सफाई कामगारांच्या नियुक्तीचे प्रकरण मागील 5 वर्षापासून प्रलंबित असून पुलगाव नगर परिषदेच्या आस्थापनेवर एकूण 89 पदे मंजूर असताना नवीन आकृतीबंध पदाच्या निर्मितीचे प्रस्ताव सादर करताना चुकीच्या पद्धतीने 81 पदाचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे मंजूर आकृतीबंध पद निर्मितीनुसार एकूण 8 सफाई कामगारांच्या वारसदारांना नोकरीपासून वंचित ठेवण्यात येत असल्याने शासन धोरण तसेच लाड कमिटीच्या शिफारसी अंतर्गत वारसा पद्धतीकरिता सफाई कामगारांना नोकरी देण्याकरिता असलेल्या शासन परिपत्र आणि निर्देशनाची पुलगाव नगर परिषदेकडून होत असल्याची माहिती या निवेदनातून करण्यात आली। कामगाराच्या वारसदारांना नोकरीत समाविष्ट न केल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याची जाणीव निवेदनातून करण्यात आली आहे। लवकरात लवकर सफाई कामगाराच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याकरिता पुलगाव नगर परिषदेच्या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी प्रदान करून आकृतीबंध पद निर्मिती पूर्वी मंजूर असलेले एकूण 89 पदे पुनर्जीवित करण्याचे आदेश पुलगाव नगर परिषदेला देण्याची विनंती आयुक्त तथा संचालन नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबई यांच्याकडे अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार संघटनेचे संजय दाभोळे यांनी शनिवारी मंत्रालयात भेटून चर्चा करून निवेदनातून विनंती केली आहे। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव।